आज आपल्या या स्टुडिओमध्ये असे कलाकार आले आहेत ज्यांची कला केवळ बॉलिवूडच नाही तर हॉलिवूडपर्यंत पोहोचलेली आहे। तिघही पिढ्यांचे सदस्य आपल्यासोबत आता आहेत। आपल्यासोबत आहेत अजितजी शेख, नमस्कार। त्यासोबत ज्यांना सगळे अक्कीभाई म्हणून ओळखतात ते आमचे अक्की शेख आहेत आणि ज्याचं नाव नावातच अजान आहे असा अजान शेख आपल्यासोबत आहे। तिघही पिढ्यांचे सदस्य आपल्यासोबत आहे। मुळातच हे तिघं काय करत आहेत तर नाशिक ढोल या कलेला घेऊन जात आहेत परंपरेनुसार दुसऱ्या पिढीपर्यंत। आणि आज आपण यांच्याशी मनसोक्त चर्चा करणार आहोत याच विषयी की नाशिक ढोलची नेमकी परंपरा काय आहे, कुठून सुरुवात झाली आणि कशा पद्धतीने जगविख्यात झालेला हा नाशिक ढोल पोहोचलेला आहे त्याच्या संदर्भात आपण गप्पा मारणार आहोत। नमस्कार। तर 1980चा काळ जो होता ते त्या काळामध्ये गीत, संगीत, नृत्य, ताल ह्या सगळ्या गोष्टींना थोडंसं कमी प्राधान्य दिलं जात असेल, मग त्याच काळात नेमकं आपण ढोल ताशाच्या या कलेला सुरुवात केली। सर, पहिल्यांदा मी आपल्या या चॅनलचा मी आभार मानतो की मला या ठिकाणी बोलवलं। या ठिकाणी बोलवलं तुम्ही माझा मान, माझ्या नातूचा मान, माझ्या मुलाचा मान ठेवला आणि नाशिककर ढोल पथक हा माझ्या मुलांनी नाव ठेवलं आहे। आणि मी ज्या प्लेटला ढोल वाजवायचा त्या प्लेटला ढोल वाजवायचा म्हणजे साधारण 1 तासाने एक ढोल वाजवून आम्ही या परंपराला आम्ही चालू केली होती। परंतु आत्ताचे जे मॉलमध्ये आता जो ते ढोल पथक हे सगळं चालू झालं। परंतु मला एक अभिमान वाटतं आहे की माझ्या मुलांनी ज्या गोष्टी केली या महाराष्ट्रामध्ये नाही, पूर्ण भारतामध्ये, पूर्ण या देशामध्ये आपल्या या सगळी संस्कृतीचा एक वावा केला आहे। आपल्या नाशिक आम्ही फार 10 पैशामध्ये 15 पैशामध्ये आम्ही ते ढोल वाजवायचे। आम्ही गोंधळ वगैरे असलं काही असलं हे असलं तर आम्ही फक्त 10-15 पैशामध्ये आम्ही तिथे जायचं, आम्ही वाजवायचं। आम्ही वाजवून आल्यानंतर आम्ही तिथे पिठला भाकर खायचं। आम्ही पिठला भाकर खाऊन आम्ही तिथे 10-15 रुपये पैसे घ्यायचे। नोट काय वस्तू आहे ना ती दिसत नव्हती आम्हाला। नोट आम्हाला फक्त चिल्लर दिसायची, आम्हाला फक्त चिल्लर 10 रुपये, 5 रुपये, 1 पै, 2 पै, 3 पै अशी चिल्लर दिसायचं। तर 1980च्या पुढेची गोष्ट आहे। मी काय संदल वाजवायचं, गणपतीची मिरवणी वाजवायची, देवीची मिरवणी वाजवायची, हे सगळं करायचं त्यांनी। कलेला कोणत्याही प्रकारचा जाती आणि धर्म नसतो। कला ही स्वतः एक वेगळ्या प्रकारचं अस्तित्व घेऊन चालत असते आणि म्हणून कदाचित यांच्या रोजीरोटीसाठी म्हणा नाशिक ढोलची सुरुवात त्यांनी केली। पुढे त्यांचं काम सुरू झालं। ढोलचे 2 प्रकार आपण ऐकलेले आहेत की एक पारंपरिक ढोल आहे आणि एक जो महाराजा प्रकारचा एक ढोल आहे जो या पद्धतीने वाजला जातो। तर हे बादशाह ढोल आपण ज्याला म्हणतो, तर हे 2 ढोलचे प्रकार आहेत। त्यातला बादशाह ढोल म्हणजे प्रमुख ढोल, म्हणजे जिथं खऱ्या अर्थानं मूळ आहे नाशिक ढोलचं ते आपल्याला नाशिकमध्ये पाहायला मिळतं आणि त्याचंच काम आपले हे संपूर्ण शेख कुटुंब करतं आहे। एकूणच गणपती असो किंवा कुठलाही धार्मिक कार्यक्रम असो त्या कार्यक्रमामध्ये मनापासून धर्म, जात, पंथ विसरून अगदी एकजूट होऊन जेव्हा ही माणसं, ही कलावंत जेव्हा त्यांची कला सादर करत असतात तेव्हा एकूणच आपल्याला माणुसकीचं मोठं दर्शन होत असतं। आपल्यासोबत आता त्यांचे चिरंजीव, मगाशी आता अजितबाईंनी सांगितलं की त्यांचे चिरंजीवसुद्धा आपल्यासोबत आहे ज्यांना आपण नाशिकमध्ये अक्कीबाई नावाने ओळखतात सगळे। सो अक्कीबाई, आपल्याबद्दल पण थोडं सांगा की आपण कशा पद्धतीने वडिलांकडून वारसा घेतला आणि कसं सुरुवात केली। जय महाराष्ट्र। वडिलांनी आधीच चालू केलं होतं सगळं हे, मग काय कारणास्तव वडील हे नोकरीला लागले। नोकरीला लागल्यानंतर वडिलांनी त्यांच्या भाच्यांना, त्यांच्या पुतण्यांना हे दिले। तर मी लहान होतो, जसं मी समजायला लागलं की बा आपल्या वडिलांचं जे नाशिक ढोलचं होतं, जी संस्कृती आहे आपली ती पुढे नेऊ। मग ती पुढे नेण्यासाठी मी खूप कष्ट केले, म्हणजे मुलं गोळा केले, मुली गोळा केल्या, म्हणजे एक नाशिक ढोलची आगळी वेगळी ओळख म्हणजे नाशिक ढोलमध्ये महिला पथक आपल्या पथकाने आणलं। सुरुवात आपल्याकडून झालेली आहे म्हणजे नाशिक ढोलची। म्हणजे ते हळूहळू स्तरावरती आज नाशिक ढोल जगभर प्रसिद्ध झालेलं आहे। जसे की आमचं वादन केरला, कर्नाटक, सातारा, सांगली, इस्लामपूर, गोवा, पंजाब या अशा ठिकाणी आपल्या नाशिकचं नाव
तिथपर्यंत पोहोचलेला आहे. नाशिक ढोल असा आहे, जेव्हा वाजायला सुरुवात होते तेव्हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे थिरकायला लागतात. थिरकत नाही तर अगदी बेधुंद होऊन नाचायला लागतात. इतकी त्याच्यामध्ये एनर्जी असते, इतका जोश त्याच्यामध्ये असतो. आणि जेव्हा हा जोश एखादा छोटासा लहान बालक जेव्हा भरत असेल एखाद्या वाद्याच्या माध्यमातून, तेव्हा नक्कीच जो काही जोश आहे तो अजून दुपटीने वाढून जातो. आपल्यासोबत अजान आहे, त्याला पण विचारूयात अजानला की काय तुझा एक्सपिरियंस आहे, कशा पद्धतीने तू वाजवतोस आणि काय तुला लोक प्रतिक्रिया देतात. मैं बजाता हूँ तो मेरे को भी मज़ा आता है और वो सामने बैठते हैं उनको भी मज़ा आता है और सब देख के नाचते हैं, खुशी होती है. आपको क्या करना है आगे? नासिक ढोल बजा के क्या करना है आगे आपको? है ना, मेरे पापा के जैसे मेरे को बड़ा होके संभालने का. नासिक ढोल का नाम आगे लेके जाओगे आप? हाँ. क्या पूर्वीच्या काळी कशा प्रकारे ढोल नेमका बनवला जायचा? सर्वात पूर्वी ढोल हे जो मोठा ढोल बनवायचा, आम्ही काय करायचं माहिती आहे का? बोकडे कापायचे, ते बोकडेकडनं त्यांच्याकडनं चमडे घ्यायचे. चमडे घेऊन अशा भिंतीला ठोकून, खिळे ठोकून वाळून घ्यायचं. वाळून घेतल्यानंतर एकदम कडक होऊन जायचं. ते कडक झाले की आम्ही त्याची रापी त्याची चमार लोक ते रापी नाही का ते कापतात, तशी रापी आणायची. त्या रापीने आम्ही त्याचे सगळे केस काढून घ्यायचे. ते केस काढून घेतल्यानंतर रिंग येते, लाकडीची रिंग होती. जे कुंभार लोक हे जे लाकडा तयार करतात ना बांबूचे, त्या बांबूची लाकडी येते. त्या बांबूची लाकडीमध्ये आम्ही काय करायचं, त्या चमड्याला ठेवायचा. त्याच्या आकाराने ते चमडा कापायचा आणि त्या चमडा कापून आम्ही बादलीमध्ये भिजवायला टाकायचा आणि त्याच्यानंतर त्या चमड्याला त्या लाकडामध्ये घुसवायचा. त्या लाकडामध्ये घुसवल्यानंतर त्याचा एक आकार, गोल आकार बनवायचा. त्या गोल आकार बनवल्यानंतर मग एक धामण घ्यायचा आणि बिगर चुन्याची दोरी घ्यायची. त्याला काट करायचा. त्याला काट करून पार अशी एकदम चुटकडी अशी दोरी करायची आणि त्या धामणमध्ये टाकायचा आणि त्याच्यामध्ये आम्ही त्याला चौबाजूने असा शिवायचा. समोरचा जो व्यक्ती आहे तो कसा खुश होणार, तो कसा नाचणार. मग त्यांच्या खुशीकडे बघून, त्यांचा उत्साह बघून आमचा उत्साह हा डबल टिबल होत जातो. म्हणून आमचे हात हे सातत्याने चालतच जातात. म्हणजे आम्ही लूज पडलो का ते लूज पडणार, आम्हाला हे माहीत आहे. पण आमचं कसं आहे की बा आम्हाला लूज पडता का म्हणून, आपण लूज पडलो का ते लूज होऊन जातो. आपल्याला नाचवायचं आहे त्यांना जेवढं त्यांच्या मनात हे दुःख आहे, काय आहे, नाराजगी, ते सगळं बाहेर काढून त्यांना आनंदात नाशिक ढोलचा डंका वाजवायचा. आपण पथक केलेलं आहे, त्याचा एक सांस्कृतिक वाद्य केलेलं त्याचा. म्हणून आपलं 1 महिनाभर 1.5-2 महिनाभर त्याची प्रॅक्टिस आपण गणपतीच्या दिवशी करतो. सूज वगैरे येते किंवा असं काही होतं त्याच्यामध्ये? हो, हात फाटून जाता, पूर्ण हातातून रक्त निघतो. त्यासाठी तुम्ही काय उपाययोजना त्यासाठी करतात किंवा सांगतात त्या लोकांना करायला? कसं असतं का, आपली बँडेड असते जो आपण बांधतो ना, ती बँडेड असते. प्रत्येकाला 5-5, 6-6 बँडेज आपण देऊन ठेवतो. पण ते उत्साहामध्ये त्यांना ते भान नसतं का हात फाटला आपला, का रक्त निघतंय, काय निघतंय. त्यांचं फक्त एवढंच असतं का आपल्याला हे आहे जे पब्लिक, जे नाशिककर आहे का किंवा बाहेरची पब्लिक आहे, स्टेज बाहेरची आहे, ते पाव राहिले आपल्याला. बस त्यांचे ते नादच असतात. त्याच्या नादात तेव्हा ढोल वाजत असतो. मग त्याला काही इजा झाली का, काही नाही. फक्त एक नाशिकचा आवाज लोकांना ऐकावला. आता नाशिक बाहेर जर आम्ही गेलो, त्यांच्या आता केरळ, कर्नाटकला जातो आम्ही, त्यांची आम्हाला काही एक भाषा कळत नाही. ते तुटक मुटक थोडीशी हिंदी बोलता, पण तरी ते सुद्धा आपल्याला एवढं नाशिक ढोलला मान देता. स्टेजवरती आपण जाऊन ते आपल्याला बोलून ते त्यांच्याकडचे ट्रॉफ्या वगैरे असतात आपल्याला, ते तिकडून मान सन्मान आपल्याला देता. का ते असं म्हणता का दरवर्षी तुम्ही नाशिक ढोल इकडं यायलाच पाहिजे. एक पिरॅमिड असतो, 1 ढोल, 2 ढोल, 3 ढोल. आतापर्यंत आपण एक 4-5 ढोलपर्यंत केलेलं आहे. जेव्हा आपली मुलगी किंवा मुलगा त्या ढोलवरती उभा राहतो, कवायत करतो, जेव्हा ते पब्लिकचं रिॲक्शन असतो, जी पब्लिक असते एवढी असते ती एकदम असं मंत्रमुक्त होती. का बा कर्नाटकाला गेल्यानंतर तिकडे आमचा 3 दिवस कार्यक्रम होता. पहिल्या दिवशी आपण महाराष्ट्रीयन लोक दिला त्यांना. मग दुसऱ्या दिवशी त्यांची इच्छा होती का बा आमची लुंगी वगैरे
तो हां ते घालून तुम्ही एक वादन करा, लुंगी घालून, म्हणजे तो एक अनुभव वेगळाच होता. की पारंपरिक ढोल आहे, बादशाह ढोल आहे, म्हणजे नाशिक ढोल एकूणच, त्या दोघांमध्ये नेमकं काय फरक आहे? आता जे आहे, जे आता पुणेरी आलेले पथक, जे मोठे ढोल, जे चांबडीचे ढोल आहे, ते मुळात ते पुण्यातनं आपल्याकडे आलेले आहे. फक्त नाशिक ढोलचं वैशिष्ट्य असं आहे का नाशिक ढोलवरती हे नाचता येतं, म्हणजे जेवढी आहे जी पब्लिक आहे ती त्याच्यावरती नाचणार. आणि पुणेरी पॅटर्न जे आहे त्याच्यामध्ये जे वादनकरी असतो तो स्वतः आनंद घेतो. आणि आपल्या नाशिक ढोलमध्ये आपण स्वतः आनंद घेतोच, पिरॅमिड वगैरे डेमो वगैरे दाखवून, पण जे पब्लिक आहे, जे ऑडियन्स आहे, आपण त्यांनाही आनंद देतो. ते पण एन्जॉय करू शकतात. खूप एवढा एन्जॉय करता का बा त्याला बा. मग ते एन्जॉय करत असताना कोणी 500 रुपये, कोणी 2000 रुपये अशी ते खुशीने बक्षीस म्हणून ते ववाळणी देतं आपल्याला. मग त्यांना आवडतं. म्हणून म्हणजे कसं आहे आमचं नाशिक ढोलचं कसं आहे आपलं, का समोरच्याने आपल्या ववाळणी दिली म्हणजे बक्षीस दिलं, आपण म्हणतो थोडक्यात इनाम दिलं बा, मग त्यांना आता ती गोष्ट आवडत आहे. जवळजवळ आम्हाला आतापर्यंत 1.5 लाख, 2 लाख, 2.5 लाख अशी फक्त ववाळणी आलेली आहे. म्हणजे ढोल ताशामध्ये कोणत्या प्रकारचा ताल आपण नेमकं लोकांना वाचून दाखवतात? सगळ्यात फेमस ताल जी आहे ती आहे रामलखन. म्हणजे ती एकदम ताल लोकांना अशी मंत्रमुक्त नाचायला उत्सुक करून टाकते. जसे का ती तालची रिलिक्स म्हणजे असं ते आहे का ढंग टांग क डगडंग टांग ढंग टांग डगडंग टांग डगडंग नडंग क डगडंग टटक डगडंग डडंग क डगडंग टटक ढंडाक 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 डंग दिना दिन दा ता टाक दिना दिन दा ता. रामलखनचा जेव्हा ही टाळ वाजायला लागती लोकांना काही भानच राहत नाही. म्हणजे अशी भांगडात आले डंग डंग डाक डाक डंग डंग. म्हणजे पंजाबीत आले, मुंबई कावडी आहे, आपलं मोहरम आहे. त्याच्यानंतर अजून असे भरपूर प्रकार आहे. मुंबई कावडी, नाशिक कावडी, पंजाबी, धमाल, असे भरपूर ताली जे नाशिक ढोलमध्ये वाजवतं. कावडी म्हणजे आपलं आपण म्हणतो जी जगभर प्रसिद्ध झाली आपली नाशिक कावडी. टटकक 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 टटटट डंग टटटक डंग टटटक गण गन्ना दिंग गन्ना कटक गण गन्ना दिंग गन्ना. म्हणजे लोक असं उत्सुकताने नाचता का सगळं ते विसरून जात आहे तालीमध्ये. मोहरम ताल आपली धंदका दंग धंदका तत्तक धंदका दंग धंदका तत्तक धंदक दंग धंदक तत्तक धंदक दंग धंदक तत्तक धंदक. अशी ताली, अशी भरपूर ताली नाशिक ढोलमध्ये. तर आपण तिघंही आलात आणि 3 जनरेशन्स आपल्याला बघता आल्या. तुला तिघांना फार फार शुभेच्छा देतो आणि अशीच ही कला 4थ्या पिढीपर्यंत पोहोचावी अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया.
बाप्पा